नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर एप्रिल वेतन संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट. कर्मचाऱ्यांना आता हे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. तर नेमकं कोणतं प्रमाणपत्र आता कर्मचाऱ्यांना सादर करावं लागणार आहे, जसं की एप्रिल महिन्याच्या वेतनासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता हा महत्त्वपूर्ण एप्रिल वेतनासंदर्भाचा काय अपडेट आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, एप्रिल वेतनासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट, कर्मचाऱ्यांना हे प्रमाणपत्र आता सादर करावे लागणार. पहा, एकूणच इम्पॉर्टंट अपडेट रिगार्डिंग एप्रिल सॅलरीज, एम्प्लॉईज विल बी रिक्वायर्ड टू सबमिट दिस सर्टिफिकेट. कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल वेतनासंदर्भात वित्त विभागाच्या दिनांक 27/3/2026च्या या निर्णयानुसार बँक ई-केवायसी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. याकरिता कर्मचाऱ्याने आपल्या सॅलरी बँक खात्याशी आधार ई-केवायसी प्रक्रिया ही पूर्ण करावी लागणार आहे व बँकेमार्फत ई-केवायसी पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आपल्या आहरण व सहवितरण अधिकाऱ्याकडे सादर या ठिकाणी करावे लागणार आहे. सदर ई-केवायसी फॉर्ममध्ये अधिकाऱ्यांचे नाव, कार्यालयाचे नाव, पत्ता, बँक खाते क्रमांक व बँक खाते क्रमांक, खाते प्रकार, बँकेचे नाव, बँक शाखेचे नाव, पत्ता, या ठिकाणी शाखेचा सांकेतांक, IFSC कोड, पॅन कार्ड क्रमांक, आधार कार्ड नंबर इत्यादी तपशील या ठिकाणी भरावा लागणार आहे व बँकेमार्फत सदर माहिती तपासून योग्य असल्याची खात्री केल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. बघा, तुमच्या समोर या ठिकाणी प्रमाणपत्र आहे. सहपत्र ई-केवायसी करण्यासाठीचा फॉर्म दिनांक 27 मार्च 2026 आहे. बघा, पहिला आहे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे नाव म्हणजे ॲप्लिसियंट, या ठिकाणी नेम आहे, कार्यालयाचे नाव आणि पत्ता, बँक खाते क्रमांक, बँक खाते प्रकार, बँकेचे नाव आणि बँक शाखेचे नाव आणि पत्ता व बँक शाखेचा संकेतांक, MICR कोड, या ठिकाणी MICR क्रमांक किंवा कोड व तसेच या ठिकाणी FSC कोड, IFSC कोड, IFSC संकेतांक, पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर. अशा पद्धतीने आपल्याला सर्व कर्मचाऱ्यांना या एप्रिलच्या वेतनासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांना आता सहपत्र ई-केवायसी करण्यासाठीचा हा जो फॉर्म आहे तो या ठिकाणी आता सादर करावा लागणार आहे. याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.